चरणाचा आहे. किती चरणाचा आहे? 3 चरणाचा आहे. हा अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की बाबा रे, काय सांगतात? प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग आणि भोगिली आशी भोग तो न सुटे. तुझ्या प्रारब्धानं तुला जे भोगावं लागणार, काय तुझ्या प्रारब्धानं तुला जे भोगावं लागणार, तुझ्या संचितानं तुला जे भोगावं लागणार, मागच्या जन्मातलं जे प्रारब्धाचं गाठुडं आहे, संचिताचं गाठुडं आहे, नवे नवे तुझ्या पापाचं जे गाठुडं आहे का पुण्याचं आहे, ते घेऊन तुला या जन्मात यावं लागल. कोणत्या? हे कलियुगात यावं लागल. आणि आल्याच्या नंतर ते गाठुडं सोडावं लागल आणि सोडल्यानंतर सगळ्याला खावं लागल. लक्षात आलं का? नाही आलं? जाऊ द्या. खालच्या भाषेत तुम्ही जर आता इथं सगळे शेतकरीचे, नोकरदार वर्ग नसतोच, शेतकरीचे सगळे शेतकरी आहे बाया, सगळे आहेत. शेतात जातात. शेतात गेल्यानंतर नवऱ्याला भाकर घेऊन जायची. भाकर घेऊन गेल्यानंतर आपण पालवात गठोडं बांधून नेतो का नाही? जुन्या आजा माय नेता ना तुम्ही. प्रारब्ध. काय? प्रारब्ध. मागच्या जन्मातलं घेऊन यावं लागतं का नाही? गाठोडं घेऊन कसं वावरात जाऊन भाकर सोडली की सगळे खाता, बराबर आहे. तसं तुम्हाला मागच्या जन्मातलं जर तुमच्या पापाचं गाठोडं जास्त असेल, काय नाथ बाबा काय सांगतात? केले कर्म झाले उपजले मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले किती भोगाले, उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती, केले कर्म झाले किती भोगाले, ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले ऐसे मेले किती. बर का? लोक येणार बी जाणार बी, पण तुमच्या सोबत काय येणार? पैसा येतो का? नाही येत. संपत्ती येते का? नाही येत. अहो गाडी येत नाही, घोडी येत नाही, बायको येत नाही, कोणी येत नाही. पण काय सोबत येते? कर्म सोबत येते. काय येते? कर्म. तुम्ही जर मागच्या जन्मात चांगलं कर्म करेल असल, त्या जन्मात चांगलं भोगावं येणार. तुम्ही जर मागच्या जन्मात वाईट कर्म करेल असल, ह्या जन्मात वाईट भोगाले ना. चल महाराज, तुम्ही म्हणता कर्म वाईट, कर्म वाईट, कर्म वाईट. मग मी तर या जन्मात 24 तास देवाला धरून आहे. सकाळी उठलं की देव 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 देव, 9 वाजे लोक देवपूजा, 9च्या नंतर शेतीतले कामं, घरातले कामं, तरी माया मागा आफतीच काऊन? काय? तुमचं मागच्या जन्मातलं गाठोडं आहे ते, मागच्या जन्मातलं कर्म आहे. ह्या जन्मात तुम्ही किती देवदेव केला, किती काही केलं, आणि तुम्हाला जर वाईटच भोगायचं काम पडत असेल तर असं समजायचं मागच्या जन्मातलं कर्म आहे, ह्या जन्मातलं नाही. मागच्या जन्मातलं कर्म आहे. त्यामुळं काय आहे की मागच्या जन्मात जर चांगलं कर्म केलं तर चांगलं भोगायला येणार. एखादा काय राहतो इदूषक असतो, ज्याला कशातच घेणं देणं नाही, जो एकादश पाळत नाही, सोमवार पाळत नाही, काही पाळत नाही, तरी त्याच्या घरी सारं दंदनच, पैसा दंदन, आदला दंदन, सगळं दंदन. मग लोक म्हणतात माय ते पहा बरं, एवढं भिकारतोड माणूस असून बी काय एवढा खालचा असून बी, सगळ्या गोष्टी असून बी त्याच्याजवळ सगळं काही आहे. ते काय कारण असतंय? मागचा जन्म. त्यानं कुठतरी पुण्य केला असेल तेव्हा भरा लागला चांगलं इथं, बरं का? वाईट करून बी चांगलं भरा लागला ना. आपण वाईट होतो म्हणून चांगलं करायला लागलो. आता तुमच्या गावात इतकेच आहेत का हो ऐकणारे? भरपूर आहेत, बरोबर आहे, भरपूर आहे. इथं वेगळं काही ठुला असतात, डॅन्स बीस हे ते सगळ्या गोष्टी नाही का? ते आता आहे ते काय नाव येते ते यूट्यूबला, ती असती तर मावले नसती इथं, बरोबर आहे. मावले असते का? नाही मावले. पण तुमच्या प्रारब्धात होतं, तुमच्या कर्मात होतं, म्हणून तुम्ही इथं आले. काय? तुमच्या प्रारब्धात होतं, कर्मात होतं, म्हणून इथं आले. लय बोर व्हायला लागलं का? मीच बोर झालेलो आहे बरं का, बरं का? झोपू नका. लगेच झोपायला लागले बापा. काय नेमकंच कीर्तन चालू झालं ना मावशी, टेकू नको. ज्याला झोप आली त्यानं खडकन उडी मारायची, मंडपाच्या याला लागलं पाहिजे असं, पुन्हा खाली बसायचं.
असं असलं की गुलाबाचे फुलं कशी दिसतात तसे टवटव चेहरे आहेत. आणि जोरसं काही कर्मन पापन पुण्य केलं की सारं इदानच होऊन जाते. विठाला विठाला माणसानं प्रारब्धात चांगलं जगलं पाहिजे बरं का. प्रारब्धानं माणसाला सगळ्या गोष्टी मिळणार. प्रारब्धानं तुम्ही किती काही करा. अन्न मान धन काय माणसाला अन्न मान धन हे प्रारब्धानं मिळणार. आपण वेगळं जाणार नाही. जर जायचं काम पडलं तर जाऊ बी. सगळे समोरचे लोक पाहून श्रोते मंडळी पाहून विठाला 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 अन्न मान धन प्रारब्धानं मिळतंय बरं का. तुम्ही चाल महाराज मग अन्न कसं मिळणार प्रारब्धानं. आम्ही तर रोज चटणी भाकर खातो. आम्ही तर सगळ्या गोष्टी रोज करतो. बरं ते जाऊ द्या. धन जे हे कसं काय म्हणता तुम्ही प्रारब्धान मिळणार काय. हे कसं काय म्हणता प्रारब्धान मिळणार. 2-2 एकर दोघा भावाला सारखी वाटून दिली. किती दिली 2-2 एकर जमीन सारखी वाटून दिली. आणि 2-2 एकर सारखी वाटून दिल्यानंतर फवारण्या सारख्याच सगळं सारखंच खत सगळं 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 सारखंच. तरी एकाला 8च पोते बिन झाली आणि एकाला 6च झाली. का झाली. सगळं तर सारखं केलं त्यानं तरी का झाली. प्रारब्ध काय नाथबाबा काय म्हणतात. प्रारब्ध अन्न मान धन हे माणसाच्या जितकं प्रारब्धात लिहिलेलं असणार तितकंच भेटणार. तुम्ही किती मरमर करा काय किती मरमर करा. आमच्या श्रीनाथ दादांना किती पखवाज वाजू द्या काय किती सप्ते करू द्या किती काही करू द्या पण जे त्याच्या प्रारब्धात जितकं धन लिहिलेलं आहे म्हणजे काय पाकिट बरोबर आहे पाकिट तितकंच त्याला मिळणार. जास्त मिळेल का हो नाही मिळत. आमच्यासोबत एक महाराज राहतात. मोहन महाराजला माहीत असतील. नाही नाही हे ते गायनाचार्य महाराज आहेत ते. तर ते हे जास्त मिळण्यासाठी काय करतात. काकड्याला उठतात पारायण करतात कथा करतात संध्याकाळी हरिपाठ घेतात कीर्तनं घेतात सगळं करतात. पण आम्ही त्याच्या खालोखालूच येतो. मग काय पडायला लागला आम्ही का ते सारखं. म्हणून काय की प्रारब्ध अन्न मान धन तुम्हाला प्रारब्धानं मिळणार. विठाला विठाला तर त्यातल्या त्यात सत्ता संपत्ती आणि तारुण्य ह्या 3 गोष्टी बी तुम्हाला प्रारब्धानं मिळणार. काय ह्या 3 गोष्टी प्रारब्धानं मिळणार. मग सत्ता आली. ज्या माणसाजवळ जर सत्ता असल्यात तुमच्या गावातला एक सगळ्यांचा सरपंच असेल समजा ते मेन गावाचा माणूस आहे बरं का. आता तो सत्ता आहे संपत्ती आहे सगळ्या गोष्टी आहे. पण भगवंत त्याच्याकडे 3ही गोष्टी एकखट्ट्या देत नाही. तुम्ही कोणीही पहा कोणता राजकारणी माणूस पहा कुठलाही पहा कोणीही पहा भगवंत त्याला 3 गोष्टी कधीच देणार नाही. त्यात एक गोष्ट कमी देणार. आणि ज्या माणसाजवळ त्या 3ही गोष्टी असणार तो माणूस सर्वात मोठी पापी होणार. हे त्याच्याकडून 100% पाप घडणार. जर सत्ता बी आहे संपत्ती आहे 21-22 वर्षाचं तारुण्य बी आहे सगळ्या गोष्टी मग मी कोणाला काय समजतो. आता मत जवळ 21-22 वर्षात तारुण्य आहे गाडी आहे गिडी आहे पैसा आहे सत्ता आहे का नाही आहे. तिथं रिटर्न मी येणार का नाही येणार. पण सत्ता असली संपत्ती असली तर तारुण्य नाही. मग तारपणी काय करणार तू हिंडून नाही हिंडू शकत. भगवंत त्या 3 गोष्टी बी कोणाला देणार नाही. विठ्ठला विठ्ठला माणसानं जसं चांगलं जगता येईल तशा पद्धतीत जगायला पाहिजे. पण माणसं लय बावळट काय माणसं लय बावळट. कोणाचं कोणाला सहन होत नाही काय सहनच होत नाही. जळकुटपणामुळं सहन होत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतंय की आपलं प्रारब्ध अजून आज जाणार. का जाणार कारण तुम्ही दुसऱ्याची निंदा करणार. बरोबर आहे काय जितकी निंदा तुम्ही दुसऱ्याची करसाल काय जितकी निंदा तुम्ही दुसऱ्याची करसाल तितकं त्याचं पाप तुमच्या बोकांडी घेसाल ते तुमच्या अंगावर घेसाल. आता एक आपण घरच्या घरी देव बरं करी म्हणून शब्द इकडल्या तिकडे जातो सहन करत चालायचं. विठाला विठाला तर निंदा कोणाची करायला पाहिजे नाही.
बरं का. तुम्ही जितकी निंदा करसाल तितकं तुम्हाला काय लागणार, पाप लागणार. तुम्ही म्हणसाल महाराज कसं, 2 जण आहेत काय, सचिन योगेश नावाचे 2 जण आहेत. 2 जण असल्या कारणास्तव ते जर वावरात जातात, तिकडे जातात, सगळ्या गोष्टी करतात. 4 जण तिथं बसतात. बसल्याच्या नंतर पुन्हा 4 जण त्याला सोबती होतात आणि तिच्यातला सचिन नेमका घरी उठून जातो. गेल्याच्या नंतर तुम्ही जर त्याची निंदा केली तर दिवसभराचं त्यानं केलेलं पाप तुम्हाला येणार आणि तुम्ही केलेलं पुण्य त्याला जाणार. शास्त्र सांगतंय बरं का. हो, मी मनानं काही सांगून नाही राहिलो तुम्हाला, काय मनानं काही सांगून राहिलो नाही, लगेच त्याला जाते. मग त्याला गेल्यानंतर आपण म्हणतो माय एवढा वाईट माणूस आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी अजूनही याचं देव चांगलंच का करतो. अहो तुम्ही त्याची निंदा करत बसता ना, बरोबर आहे का नाही. मग निंदा तुम्ही जर करत बसत असाल तर तो वरीच जाणार ना, खाली थोडी येणार. कारण तुम्ही केलेलं दिवसभराचं पूजा पाती सगळं आहे तर त्याला चाललं. मग त्याला गेल्याच्या नंतर तुमचा काय फायदा आहे. त्याचं केलेलं दिवसभराचं मोकाट फिरलेलं येतं त्याचं पाप तुम्हाला लागणार म्हणजे तुम्ही आतल्या खांदे येणार. आतल्या खांदे आल्या म्हणजे देवाला दोष देणार. देवाला दोष देऊन फायदा थोडी. तुमचं प्रारब्ध संचित क्रियमान तिथं ढसळायला लागलं. विठाला विठाला. आता लोक असे, आम्ही एका गावात गेलो बरं का. गेल्याच्या नंतर तिथं गेलो बसलो. आता कसं आहे की पहिले आम्ही कोणतंही काम करत जा बरं का. मग पहिले कुंडल्या काढायचं काम करत जा आम्ही बरं का. सगळ्या गोष्टी आता द्यावं लागतात आपल्यावर उदाहरणं, म्हणून आपण म्हणू लागते. कुंडल्या काढायचं काम करत जा. मग कुंडल्या काढता मग एक बहादर असा भेटला. माणसं कशी असतात तुम्हाला सांगतो भेटला. आणि भेटल्याच्या नंतर त्यानं म्हणजे महाराज आमच्या घरी कुंडली काढायची, 3 पोरीची 1 पोराची. म्हणलं का हरकत नाही, चाल जाऊ. गेलो बसलो संबंध दाट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. 3 पोरीचे लग्न, कुंडल्या मायाकून काढून घेतल्या, पोराचं लग्न करून घेतलं, कुंडली काढून घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या क्लिअर. पैसे द्यायचा पत्ता नाही, रुपया बी देत नसे. श्रीमंत माणूस रुपया देत नसे. म्हणलं आता काय भानगड झाली बापाई, रिकामच काम. मग बसलो आम्ही तरी. मग आता त्याचं पोराला नातू झाला. नातूची शांती मायाकून करून घेतली बरं का. काय करून घेतली, नातवाची शांती बी मायाकून करून घेतली. आवाज येते सगळ्याला, आवाज येते ना, येते का माग आवाज. बस मग विठाला विठाला विठाला. तर ते शांती गिनती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणलं आता 3 पोरीची पूजेचे पैसे, एका पोराच्या पूजेचे पैसे, नातवाचे असे सगळे घेऊन जाऊ. आता तो मायापेक्षा आहे ना, त्यानं लगेच ताट लावलं जेवायचं. ताट लावलं, हे लावलं, त्याच्यावर लगेच दुधावर आपलं काय आहे ना त्याला, ते दुधावर पुरणपोळी दुधावर तूप गीप हे ते सगळ्या गोष्टी वाढल्या. जेवण केलं. या म्हणे महाराज, आता रुमाल दिला पांढरा, टोपी पांढरी, या म्हणे. मला आता काय भानगड झाली बापाई. आता पैसे तर घेऊन जायचं ना, मग करायचं काय. बसलो त्याच्या वाट्यावरच. म्हणलं इथंच बसू, आता कशाला जायचं, घरी पैसे घेऊस तो. थांब आम्ही वावरातून येतो. म्हणलं ये. बसलो वाट्यावर, बसलो गप्पा हे ते. आला तो संध्याकाळचा. महाराज अजून गेले नाही. म्हणलं नाही, तुम्ही म्हणले बस आम्ही वावरातून येतो. मग का बसावंच होतं तुम्ही, तर संध्याकाळच्या आम्ही देत नसतो म्हणे पैसे. आता किती भानगड झाली. म्हणलं बापा ही हातगावचंच काम झालं. थांबलो. आता नातू घरात आणि लगेच काय झालं, तितक्यात एक घुबड गेली त्याच्या घराहून. कोणाच्या घराहून घुबड गेली, मला ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्याच्याकडून. आता पैसे तर घ्यायचे ना. घुबड गेली की त्यानं म्या संगच पाहिली. मी म्हणलं इकडे या. म्हणे बोला महाराज. म्हणलं आता तुम्हाला घुबड शांती बी करावं लागते. हा म्हणलं आता तुम्हाला घुबड शांती बी करावं लागते. म्हणे घुबड शांती कोणती, मी आता कोणत्या शांती ऐकल्या. म्हणे नवग्रह शांती, याची त्याची शांती, ही घुबड शांती काय म्हणे. मला हे करावंच लागते, नाही केली तर नातवाला काय होईल सांगता येत नाही, त्याचे हातपाय घुबडीसारखे होतील. म्हणलं ते म्हणे बाबा नाताला काय हो देऊ नका, किती खर्च आला चालते म्हणे, घुबड शांती करा. आता मला माहिती आहे पैसे देते का,
नाही देत. माणसाची नियत कशी आहे ते सांगायला लागलो मी तुम्हाला बरं का. प्रारब्ध अभंगावरच आहे, नियत कशी आहे सांगायला लागलो बरं का. बदलली का त्याची नियत नाही, तो काय पैसे द्यायला तयार नाही. म्हणलं का हरकत नाही. तसं लगेच त्याला म्हणलं एक काम कर, 21 फुटाचा पळसाचा बांबू घेऊन ये. ते म्हणे का हरकत नाही. वावरात गेलं, 21 फुटाचा बांबू लावला असा. म्हणलं आता 21 फुटाचा बांबू आपल्याला गव्हाच्या पोत्यान भरायचा. आता गव्हाच्या पोत्यान भरायचा, आता ते उभा बांबू आडवे लाव म्हणलं पोते आणि टाकी एक 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 एक. म्हणजे महाराज मंत्र कसे म्हणता. म्हणलं आता मंत्र याला येडे मारत म्हणायचे मला, म्हणजे गहू खाली दबतील ना, आपल्याला पैसा काढायचा ना सगळा. बरोबर आहे का नाही. खाली जे गोल येडे 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 बसवले 200 पोते मी तिच्यात. किती बसवले? 200 पोते. 200 पोते बसवले. म्हणलं आता हे घरी घेऊन जायला लागतात महाराजला, नाही तर मग नातू. आता ते म्हणे माझ्या आगावचंच काम झालं, महाराजनं मग चांगली चाटी केली म्हणे, नाही तर नातू. लगेच ते म्हणे मग. म्हणलं तू मलाच घरी घेऊन मला नेऊन घालावं लागते सगळ्या गोष्टी सोनाटीलं. लगेच त्यानं ट्रॅक्टर काढले, माल भरला, घरी आला. आणि घरी आला, माल उतरवला, चहा पाजला, पाणी प्यायला गेला कीच माया घराहून पुन्हा घुबड गेली. माया घराहून गेली. तिच्यात ते खत जाव का. जे म्हणलं आता अवघड झालं, कसं काय करा बाबा. ते म्हणे महाराज इकडे इकडे इकडे. म्हणलं काय. तुमच्या घराहून मी घुबड गेली म्हणे. मग आता काय करायचं, तुमची बी शांती करावं लागल म्हणे. म्हणलं हो ते बी आहे. मग म्हणे एक काम करू, सगळा खर्च मी करतो म्हणे बांबू गिंबू आणायचा. आता त्याला वाटलं पोते आता आपल्याला रिटर्न येतात. लगेच गेला बांबून. माया घरचा बांबू म्हणल्यावर त्याने 51 फूट आणला. सांगा कसे लोक आहेत. 51 फूट बांबू आणला. 51 फूट आणला त्यानं रवायचा. तर मी म्हणलं एक काम कर, थांब 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 थांब, तू रवा लागला कसं काय. ते म्हणे उभा राहतो. म्हणलं थांब इकडं ये, पाणी पी. त्याला पाणी दिलं. म्हणलं तू या घराहून घुबड कशी गेलती बाबू. ते म्हणे खालून वरी गेलती. म्हणलं म्हणून आपण खालून उभा राहला तो या दारात. माया घरून कशी गेली घुबड. म्हणे आडवी गेली. म्हणलं टाक आडवा बांबू. आडवा टाक म्हणलं. लगेच बांबू आडवा टाकला, नाही का पोत्यातच दाबून घेतला. विठाला विठाला विठाला. असे जर लोक असले तर कसा परमार्थ, कसं तुमचं प्रारब्ध चांगलं होईल. नाही होत. प्रारब्ध चांगलं व्हायसाठी माणसाची नित्यनत्ता साथ पाहिजे, नीतिमत्ता बरं का. दुसऱ्याबद्दल कधी आदर पाहिजे. आणि माणसाला जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला आदर दिलाच पाहिजे, तरच माणूस मोठा होतो. नाही तर आपल्याला स्वतःला मोठं समजलं का आपण लहानच राहतो. विठाला विठ्ठल विठ्ठल. आवाज येते का. मी काऊन म्हणा लागलो माहिती आहे का. मग कानात दबेल आहेत ना ते या ना ते बाया टाकते त्या कानात दूध शेळीचं. 2 दिवस शेळीचं दूध भरलं कानात घरच्या येणं. मलमच ऐकू येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं होतंय मी बोला लागलो का मुका आहे हेच समजत नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाची नित्यमत्ता साथ पाहिजे. काय पाहिजे. नीतिमत्ता साथ पाहिजे. माणूस कसा असो त्याचं काय पाहिजे. नीतिमत्ता साप पाहिजे. नीतिमत्ता जर साप असली तर देव सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार, आपोआप देणार. काही पाहायचं काम नाही बरं का. मग ते जाऊ द्या. किंवा साल महाराज आमच्यासारख्याच लोकायला देवानं असं केलं का. नाही केलं. आता ना नेमकीच नाथषष्ठी झाली. काय झाली. नाथषष्ठी झाली. परवा दिवशीच झाली 20 तारखेला बरं का. सगळ्या दिंड्या काला घेऊन आज घरी आल्या, परतीला निघाल्या बरं का. माझा नाथ महाराजाच्या घरी प्रारब्धानुसार, संचितानुसार, कर्मानुसार भगवंतानं किती वर्ष पाणी भरलं हो. देवाला काय गरज होती पाणी भरायची. होती का गरज. नव्हती गरज. तरी किती वर्ष पाणी भरलं. 36 वर्ष. बार्त्रिक
36 वर्ष पाणी भरलं. मग नाथ बाबाच्या घरी जर भगवंत पाणी भरू शकतो कशामुळं? प्रारब्धामुळं. बरं ते जाऊ द्या, काय ते जाऊ द्या. नाथ बाबा भोजनाच्या आधी जे पूजापाती हे ते चालत होते ना, भोजनाच्या आधी समजा हे ते भगवंत 36 वर्ष घास बी घेतला नाही बाबाच्या आधी. ते तर देव होते. कोण होते? देव होते. नदीतून पाणी गंगेत पाणी आणायला जात होते, तिथून येत होते, सगळ्या गोष्टी करत होते. कशामुळं? प्रारब्धामुळं, संचितामुळं, क्रियमामामुळं. बरं का? विठाला 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 विठाला. माणसाचा प्रारब्ध. बार्त्रिक 36 वर्ष नाथबाबाच्या घरी पाणी भरलं. गिरिजा काकीनं एकदा काय झालं, सकाळी एक चालता चालता तुम्हाला दृष्टांत देतो, नाथषष्ठी निमित्त जाऊ द्या, चालता चालता हाय टाईम तर विठाला 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 काय झालं. सकाळ सकाळी नाथबाबा पूजेला बसल्यानंतर तर नाथबाबाची पूजा काय साधी भोळी नाही, वेदयुक्त पूजा. बरं का? वेदयुक्त पूजा. काशीहून ब्राह्मण त्याची पूजा ऐकण्यासाठी तिथं येत होते, त्याचे वाक्य ऐकण्यासाठी तिथं येत होते. बरं का? मग आता ती पूजा गिजा चालू, सकाळचा टाईम. आपलं श्रीखंड्या निघाला, कारण भगवंताला नावत नाथबाबानं श्रीखंड्या ठेवलं होतं. काय? भगवंतानं आपलं नाथबाबानं ठेवलेलं होतं श्रीखंड्या नाव. लगेच श्रीखंड्या आपलं गंगेच्या काठावर जाय, पाणी रोजचं आपलं रुटीन. जायचं कावडीनं पाणी भरायचं, जायचं कावडीनं पाणी भरायचं. पाणी भरता 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 दुपार झाली, 10 वाजले. गिरिजा काकी आज स्वयंपाक करत होत्या. गिरिजा काकीनं पाहिलं, अरे श्रीखंड्या काय करतो? तुला किती घाम आला, तू किती वल्ला झाला, काही खाल्लं का नाही खाल्लं? काय काही खाल्लं का नाही खाल्लं म्हणे. ये ना श्रीखंड्या तिथं आला, तुला नाही. काय? गिरिजा काकी होत्या ना, ते आई साहेब. नाही. मग खाय ना, भात केला. नाही खाणार. का खाणार नाही? कारण नाथबाबाच्या अगोदर 36 वर्ष त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. काय? काहीच खात नसे. जोपर्यंत नाथबाबाची सगळी पूजा करायची, पूजा अर्चना झाल्यानंतर जेव्हा नैवेद्य जात होता, आता नैवेद्य कोणाला जात होता? भगवंताला. पण भगवंत त्याच्या घरी पाणी भरण्यासाठी, काम करण्यासाठी येत होता. ते माहीत होतं नाथबाबाला? नव्हतं माहीत. ते जर माहीत असतं तर कशाला पाणी भरू दिलं असतं? 2-2 घंटे देव घेऊन कशाला बसले असते? नसते बसले. ह्यात देवाची पूजा केली असती ना. बराबर आहे, ह्यात देवाची पूजा केली असती. नाही खाणार आधी. कोण बोलले? श्रीखंड्या गिरिजा काकील बोला, नाही बोलला, खाणार नाही आधी. अरे खाय. लय आग्रह केला. करता 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 हरिपंडिताची शपथ दिली. काय? तुला हरिपंडिताची शपथ आहे म्हणे, ह्यो भात खाय. काकी, ह्यो जर मी भात खाल्ला नैवेद्याच्या आधी होईल. काय? नैवेद्याच्या आधी होईल. अरे तू खाय, नैवेद्याला पुन्हा भात करते म्हणे मी. लगेच पात्र घेतलं, पात्रावर भात टाकला, एका हातात पेला घेतला. लगेच श्रीखंडाला शपथ घ्या लावली हरिपंडिताची. नाथबाबाच्या मुलाची शपथ घ्या लावली, एकुलत्या एक पोराची. आणि लगेच जेवायला बसवलं. भात खाल्ला. कोणा? श्रीखंड्यानं भात खाल्ला. भात खाल्ल्यानंतर निघाला पुन्हा रस्त्याला. कुठं? पाणी भरायला गेल्याच्या नंतर लगेच गोदावरी मैयानं पाहिलं, अरे श्रीखंड्या आज शांत का तू? त्यावर श्रीखंड्यानं उत्तर दिलं, अगं ज्या आईच्या हातातून, ज्या गिरिजा काकीच्या हातातून मी भात खाऊन आलो ना म्हणे, त्या भातात एवढी ताकद आहे, तेवढी ताकद तिच्या मायेत आहे की तिला दास आणि पुत्र वेगळा कळला नाही म्हणे. काय? आता ती दासच म्हणन ना, कारण तो श्रीखंड्या नोकर, पण तो भगवंत परमात्मा. पण तरी आता त्याला थोडी माहीत होतं गिरिजा काकीला की तो ह्यो म्हणून. नाही, नोकर म्हणजे नोकरात आणि मुलात काही संबंध कळला नाही. असं कोण बोललं? गंगेला बोलले. कोण? लक्षात येते ना कोण बोललं गंगेला? श्रीखंड्या. भगवंत बोलला. मग तुम्ही सांगा, जर
ह्या सगळ्या गोष्टी भगवंत एवढा असूनही जर भोगत असेल तर तुम्ही आम्ही कोण आहे? विठाला विठाला प्रारब्धात जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीत भगवंतालाही प्रारब्ध सुटलं नाही, तुमच्या आमच्या सारख्याला कशाला सुटणार? हे अभंगाच्या प्रथम चरण. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगलिया भोग तो न सुटे, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगलिया भोग तो न सुटे, जा जैसी कल्पना जा तैसी भावना, जा जैसी कल्पना जा तैसी भावना, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगलिया भोग तो न सुटे, प्रारब्ध क्रियमान भोग, भोगलिया भोग तो न सुटे, जा जैसी कल्पना जा तैसी भावना, जा जैसी कल्पना जा तैसी भावना, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगलिया भोग, भोगलिया भोग तो न सुटे, प्रारब्ध प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोगत भोगली अशी भोग तो न सुटे. तुम्हाला प्रारब्धानं जे भोगावं लागल ते भोगावंच लागणार आहेत. ते जाऊ द्या, देव देवताला सुटलं नाही, तुम्ही आम्ही कोण आहे? धृतराष्ट्र आणि विदुर एकदा बैठकीत बसले बरं का. धृतराष्ट्र विदुर एकदा बैठकीत बसले. धृतराष्ट्राने विदुराला विचारलं, हे विदुरा बोला, अरे माझ्या कोणत्या जन्मातलं पाप आहे? कोण बोललं? धृतराष्ट्र विदुराला बोलले की माझ्या कोणत्या जन्मातलं पाप आहे की मी गर्भता आंधळा आहे, माझ्या समक्ष माझे 100 पुत्र मरण पावले, माझ्या प्रारब्धानुसार संचितानुसार कर्मानुसार कोणत्या जन्मातलं पाप आहे मला सांग. त्यावर विदुराने एक 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 पान उलटत 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 14व्या जन्मात गेला. आणि त्या जन्मात गेल्यानंतर लगेच त्यानं पाहिलं की अरे धृतराष्ट्रा, तू 14व्या जन्मामध्ये एक राजपुत्र होता. कोण होता? राजपुत्र होता. आणि राजपुत्र असल्या कारणास्तव ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, सत्ता होती, तारुण्य होतं. मी तुम्हाला अगोदर बोललो सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्या गोष्टी असल्या कारणास्तव हा काय झालं, तू अरण्यात शिकारीसाठी गेला. 50 बाण घेतले, आपल्या भातोड्यात बाण घेतले, घोडा घेतला, घोड्यावर रिकीम टाकली, घोड्यावर बसला आणि गेला शिकारीसाठी. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग बरं का. गेला शिकारीसाठी. आणि शिकारीसाठी गेल्यानंतर आता बाण हरणाला मारायचा, एका माग एक एका माग एक एका माग एक मारत 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 49 बाण खाली गेले. किती गेले? 49 बाण खाली गेले. आणि 50वा बाण काढला, तो बी खाली गेला.
काय गेला? खाली गेला. आता खाली गेला, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सत्ता, संपत्ती, तारुण्य. तारुण्य म्हणल्यावर आऊट. 21-22 पोरं ऐकतात का? मायबाप तुमचं ऐकतात का? तुमचे पोरं नाही का? कस्तन फन करतात. एखादं काम नाही झालं कस्तन फन करतात. अंगावर येतात का धावायला? येतात का? नाही का? बरं येत असली तरी काय सांगणार तुम्ही? पहिले सोयरिकी होत नाही जाता. ठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राग भरपूर. राग आला. राजाला राग आला. अरे आपले 50 बाण खाली गेले, एका बाणाला शिकार लागली नाही. राग आला. राग आला. घोड्याहून खाली उतरला. गार घेतली. बुटाड ठेवायची जी रिकीम असते ना लोखंडाची, ती रिकीम घेतली. ते घासली. एकूण एकाला जंगल पेटून दिलं. आता जंगल पेटवलं. जंगल पेटवल्यानंतर आता जंगलात काही आपल्या माणसं आहेत का? आपल्यासारखे तिच्यात नाहीत. जनावरं राहणार, ढोरं राहणार, म्हशी, जंगली, हे ते सगळं. पण एका दरीत एक सर्पिन जनली होती. काय जनली होती? सर्पिन जनली होती. आणि त्या सर्पिणीला 100 पुत्र त्या ठिकाणी होते. प्रारब्ध संचित क्रियमान. बरं का? सर्पिन जनलेली होती. आणि ती आग त्या सर्पिणीकडे येत शेवटच्या क्षणाला आली. दरीत आली. आता त्या सर्पिणीला एवढी आगी जवल्या जाते का हो? नाही जात. आता तुम्ही ते गव्हाचं काड फुकता. उन्हाच्या पारी जर फुकलं तर इथं फुकलं तर कधी तिथं पेटल माहीत होते का? होते का माहीत? लगेच जाते ते उन्हाचं. तसं तिथं बी होतं. जंगल इथं पेटलं काय, तिथं पेटलं काय, लगेच पेटलं. दरीत आग गेली. सर्पिणीनं तिच्या ताकदीनं ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझली नाही. आग विझली नाही. मग काय करायचं? पुत्र दिले, पोरं तिथं सोडून पिल्ले घेऊन कुठं पळणार? त्या आगनं पहिली ती आंधळी झाली धुरानं. लगेच तिनं तिच्या सरपटत्या शरीरानं नळा पाहिला. कुठे? त्या नळ्यात जाऊन बसली. बसल्यानंतर 3 घंट्यानं, 4 घंट्यानं, 5 घंट्यानं आग शांत झाली. आणि आग शांत झाल्यानंतर ती सर्पिन बाहेर आली. सर्पिन बाहेर आल्यानंतर तिच्या सरपत्या शरीरानं, तिला कुठं हात आहेत का, पाय आहेत नाही आहेत, तिनं तिच्या सरपत्या शरीरानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर अरे जिथं तिचे 100 पुत्र होते तिथं फक्त काय राहिलं? ते राख राहिली. काय राहिलं? राख राहिली. मग राख राहिल्यानंतर तिनं लगेच आकाशाकडं मुंडकं केलं. कुठं केलं? भगवंताकडं. तुम्हाला कोणाला काही झालं तर मुंडकं कुठं जाते तुमचं? पहिले भगवंताकडे जाते. तसंच त्या सर्पिणीनंही भगवंताकडे पाहिलं. भगवंताला जा विचारला, हे भगवंता, माझं कोणत्या जन्मातलं हे पाप आहे? कोण विचारलं? सर्पिणीनं विचारलं की माझ्या कोणत्या जन्मातलं हे पाप आहे की माझ्या समक्ष माझे 100 पुत्र मरण पावले आणि या आगीच्या धुऱ्यानं मी ही आंधळी झाली. असं म्हणल्यानंतर तिच्या अजून डोळ्यातून अश्रू येत होते. आणि अश्रू येत तिने जाप भगवंताला विचारत पुन्हा श्राप दिला. जाऊ दे, आता आग तर लावली, माझ्या प्रारब्धानं लागली, माझे डोळेही आंधळे झाले, माझ्या समक्ष माझे पुत्र मरण पावले, यावर आता काही विलाज नाही. पण जी कोणी आग लावली असल तिनं श्राप दिला. आग लावणाऱ्याला श्राप दिला. जी न कोणी आग लावली असल त्याच्या समक्ष त्याचे 100 पुत्र मरण पावो आणि तोही गर्भता आंधळा हो. म्हणून धृतराष्ट्राच्या समक्ष प्रारब्धानुसार, कर्मानुसार, संचितानुसार त्याच्या समक्ष त्याचे 100 पुत्र मरण पावले आणि तोही गर्भता आंधळा झाला. म्हणून म्हणतात प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग. भोगलीचे भोगतो ना सोके. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग. हो हो हो. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग. हो. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा
तसे बाबा भोगियास भोग मन सुटे भोगियास भोग मन सुटे दादाचे गुरुवारा तसे बाबा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्यासी भोग तो न सुटे का हो प्रारब्धान त्याला सुख दिली का नाही दिली कसं भोगायचं काम पडलं बराबर भोगायचं काम पडलं तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट दिलं ते जाऊ द्या भीष्माचार्य सगळ्याला माहिती आहे काय भीष्माचार्य सगळ्याला माहिती आहे भीष्माचार्याच्या हातात जगणं आणि मरणं त्याच्या हातात होतं का नव्हतं होतं जगणं मरणं त्याच्या हातात होतं मग आता तुम्ही सांगा माणसाला जर आता समजा इथं एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या हातात जर आज मरायचं आणि उद्या उठायचं हे जर असेल तर तो देवच आहे का नाही आहे का नाही माझा भीष्माचार्य एवढा त्याच्या हातात जगणं मरणं होतं तरी बी आपण जसं संध्याकाळी पलंगावर पडतो पलंगावर झोपतो गादीवर काय गादीवर तसं भीष्माचार्य 113 बाणावर झोपले होते किती दिवस 22 दिवस किती बाणावर झोपले 113 बाणावर झोपले कशामुळे झोपले हो प्रारब्ध क्रियमान संचित ह्या 3 गोष्टीमुळे झोपले की नाही झोपले कारण जगणं मरणं तर त्याच्या हातात होतं मग त्याला इतकी कस काय तकलीफ नव्हती व्हायला पाहिजे ना 22 दिवस 113 बाणावर झोपणं बरं तेवढं राहू द्या भीष्माचार्य जगणं मरणत होतं पण त्यानं एवढे त्यागी ते होते की 90 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं होतं आणि 21 वर्षाचं तारुण्य म्हाताऱ्याला दिलतं त्याच्या वडिलाला कशासाठी दिलतं लग्न करायचं होतं भीष्माचार्याच्या वडिलाला म्हणून दिलतं 90 वर्षाच्या माणसाला भीष्माचार्याचे वडील एकदा शिकारीसाठी निघाले आणि शिकारीसाठी गेल्याच्या नंतर रस्त्यानं जात असताना गावाच्या एका शेवटच्या याला एक अशी कुटिया होती आणि कुटियाच्या बाहेर पर्णकुटीच्या बाहेर एक मुलगी स्वयंपाक करण्यासाठी बसली बरं का आणि स्वयंपाक करण्यासाठी बसल्याच्या नंतर भीष्माचार्याच्या वडिलाला लग्न करण्याची इच्छा झाली ती मुलगी पाहिल्यावर बरं का मग मुलगी पाहिल्यावर लग्न करण्याची इच्छा झाली लगेच गेले तिथं कोण भीष्माचार्याचे वडील तुम्ही म्हणसाल 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला कुठं महाराज लग्न करण्याची इच्छा होती का हा होती का होती ना एक उदाहरण देऊन सांगतो ना तुम्हाला गाडगं घ्यायचं मडकं घ्यायचं मडकं आज तिच्यात तूप टाकायचं 8 दिवसांनी काढायचं 12 महिने वाळू घालायचं आणि नंतर पुन्हा जाळात टाकायचं तूप तिच्यातून बाहेर येते विठाला विठ्ठल विठ्ठल आवाजाचं होतंय कमी जास्त जरा हो दे आता मला तुम्ही काय बोलतो मला समजत नाही विठाला विठ्ठल विठ्ठल आता वक्ता जसं बोलतो का नाही जसं त्याला आवाज त्याचा आला ते गायनाचार्य असो का पखवाजा असो का कीर्तनकार असो तेवढा त्याला उल्हास येते विठाला विठ्ठल विठ्ठल गेले भीष्माचार्य घरी गेले मुलाला म्हणले मुलानं पाहिला अरे मुलाचा वडिलाचा चेहरा उतरेल लगेच मुलानं आवाज दिला हो शिकार हाती लागली नाही का अरे नाही म्हणे काय झालं नाराज का अरे मग लग्न करायचं म्हणे बस इतकंच कोणती मुलगी आहे काय आता तुम्ही इथं बसलेले म्हातारे घरी जाऊन म्हणा पोराला आपापल्या लग्न करायचं करून देतील का देतील का नाहीत देणार का देतात तुम्हाला बांधीचा तार घेऊन बांधतील आणि पेनगंगेत नेऊन टाकतील महागावच्या नदीत म्हातारं पिसाळ झालं म्हणतील हे 90 वर्षात झालं लग्न करायचं म्हणतंय म्हातारी म्हणून पहिले याचं पाय धर म्हणून पिसाळलं म्हणून म्हातारं आहे याला नेऊन टाका तिकडं पण भीष्माचार्य तसे तुमच्यासारखे आमच्यासारखे नव्हते त्यागी माणूस होता एवढंच
का हरकत नाही चला म्हणे. गेलं बा पोरीच्या घरी घेऊन गेलं. तिथं पाहिल्याच्या नंतर भीष्माचार्यानं लगेच आवाज दिला, आहे का घरी कोणी? हो आहे. लगेच बाहेर आले. अहो तुमची मुलगी पाहिजे. कोणाला? 90 वर्षाच्या माझ्या वडिलाला. अरे काय बोलाव, जास्त बोलावतोय. राजा लोक फुकून देतील ना. तू चाल महाराज 90 वर्षाच्या कुठं माणसाला लग्न करण्याची इच्छा तर लय सावट म्हातारे आहेत बापा. इथल्या म्हातारे नाहीत बरं, तुमच्या गावातले नाहीत. मला घरी जायचं अजून कीर्तन झाल्यावर. हो नाही तर एक कर चालून रस्त्यावर थांबसाल. म्हातारे लय बारुळे. आम्ही री सोडून येऊ लागलो. पहिले एस टीने हिंडत जाऊ, काली पिले नाही. आणि त्यानं जसं आलं तसं निघलो. एस टीनं आलो, री सोडून निघलो. आपलं काली पिलीत मधल्या सीटावर बसलो. बसल्यानंतर गाडी पुढं आली. म्हातारे सांगतो कसे आहेत तर बरं का. पुढं आली. मोठे गावावर गाडी आल्याच्या नंतर मग एक म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचं मे करलं. तुमचं महाराज री सोडलं काहून नाही खरं. मे करून त्याला औरंगाबादला न्यायचं, संभाजीनगरला बरं का. लगेच आलं. आता त्याला धरायला दोन माणसं गाडीत बसवायला. मला म्हणत होय पलीकडं. आपलं झालो मंदात बसलो. त्या काली पिलीत नाही दोन्ही शिटाच्या मंदात ते बारीक बसलो तिथं. लगेच एक इकून झालं आणि म्हातारं माया शेजारी घातलं. म्हातारं हा सून बसली, सगळे बसलं. निघली गाडी निघली. पुढं आली. आता म्हाताऱ्यानं चालू केले कलदार टाकणं. काय करता कलदार कळाले का? कलदार चालू केले. खॅक म्हणलं हे तेरे की आता जा द्या बाबा. म्हातारा माणूस आहे, आपण महाराज माणूस आहे, कशाला म्हणायचं पुन्हा. काय लोक म्हणतील का रे चांगला महाराज हे तुला नाही सहन होते. इकून बी ताप. गेलो आम्ही पुढं गेलो. ड्रायव्हरला म्हणलं लाव ना बापा गाणे. तुम्ही बाबा महाराज तुम्हाला नांद आहे का? म्हणलं आता काय करतो. खॅक ऐकस तो गाणे ऐकलेले बरे. लावले गाणे लावले. ड्रायव्हर लय भारी. ड्रायव्हरनं तमाशातले गाणे लावले. झंगळंग चकळंग काय करता आता. गाणे लावले. मग म्हातारं बी तेवढ्यात रंगायला लागलं ना. म्हाताऱ्यानं त्या शिटावर हात ठेवले होते. अहो गाण्याचा ताल वाढत गेला. इकडं म्हाताऱ्याचा ताल वाढत गेला. म्हातारं बी टंगळंग ते मस्त बाजू लागला हात. मग होपकाळ फोडे मागून असे करू लागलं. सगळा म्हाताऱ्यात चाळा गेला का? नाही गेलं. शरीरातली ताकद कमी झाली. काय झाली? ताकद कमी झाली. अजून बी तुम्ही पाय खांदा म्हातारा असलं का नाही बाजूवर पडेल असू द्या आणि बाहेर काही होऊ द्या, भांडण होऊ द्या, आपापला अनुभव घ्यायचा स्वतःचा. खरं आहे ते, मी पाहिलेले खेप. काही हो द्या ते तिकडं काडी टेकवल का पाय टेकवल, काय टेकवल पण पहिले पायाला जाईल. ताकद कमी झाली. चाळे गेले का? नाही गेले. ताकद कमी झाली. तर शरीरातली ताकद कमी झाली. कोणाच्या? भीष्माचार्याच्या वडिलाच्या. पण चाळा गेला का लग्नाचा? नाही गेला. बरं जाऊ द्या. भीष्माचार्य म्हणले का हरकत नाही, लग्न करायचं हो करायचं. लगेच हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि 90 वर्षाचं म्हातारपण स्वतः भीष्माचार्यानं घेतलं. हा आणि 21 वर्षाचं तारुण्य वडिलाला दिलं. बरं ते झालं. मग ठीक आहे. पण उद्या हिला जे लेकरू होणार, बाळ होणार, हे होणार, ते होणार, ते झाल्यानंतर तू उद्या मालक राहशील ना म्हणे तिथं. मोठा तू मान तुला. बरोबर आहे का नाही? मोठा तू मान तुला. मग हिला जे पोरग होणार ते तू खालचंच होणार, हाताखालचं. तुम्ही काय हरकत नाही. पुन्हा हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला की जीवनभर आयुष्यभर त्या राजाच्या गादीवर मी बसणार नाही. भीष्माचार्यानं सोडला. पण पुन्हा पण ठीक आहे. उद्या म्हणे म्हातारा आहे तर राहणार, मरणार. गेल्याच्या नंतर तू माझ्या बाया पोरील मारशील. पुन्हा हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला की आयुष्यभर कोणत्या स्त्रीच्या अंगावर हात उचलणार नाही. पण तेवढं जाऊ द्या, नपुसकाच्या बी आता अंगावर हात उचलणार नाही एवढा त्यानं पण घेतला. या सगळ्या गोष्टी एवढा त्यागी भीष्माचार्य. सगळ्या गोष्टी अजूनही का त्याला पडायचं काम पडलं? 22 दिवस का सरपंजरीवर पडायचं काम पडलं? लगेच तिथं काय झालं? देवदेवता रोज त्याच्या दर्शनाला येत होते. आल्यानंतर भीष्माचार्यानं भगवंताला जाब विचारला, भगवंता मी कोणतं पाप केलं रे? कोणत्या जीवनातलं माझं पाप हे?
की मी एवढा त्यागी आहे की 90 वर्षाचं म्हातारपण माझ्या वडिलाला दिलं, आपलं 21 वर्षाचं तारुण्य माझ्या वडिलाला दिलं आणि त्यांचं 90 वर्षाचं म्हातारपण मी स्वतः घेतलं. एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही तीळ इतकंही मी पाप, इतकिंचितही मी पाप कुठं केलेलं नाही, तरी मला 113 बाणावर का झोपायचं काम पडलं. त्यावर भगवंतानं एक 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 पाहत, एक एक प्रारब्ध, एक एक त्याचं पाहत गेले. त्यावर भगवंतानं भीष्माचार्य सांगितलं, भीष्माचार्य तू एका काळामध्ये एक राजा होता आणि राजा असताना तू जर रस्त्याने चालला तर सगळे लोक माना खाली टाकत होते. काय? सगळे लोक माना खाली टाकत होते. तुझ्या समोर मानवरती कोणाची करायची हिंमत नव्हती. पण रस्त्यानं चालत असताना एका सरड्यानं तुझ्याकडं मानवरती करून पाहिलं. कोण पाहिलं? सरड्यानं पाहिलं. आता सरड्याची मान कधी वरीच असते? वरीच असते ना का खाली असते? सगळे पाहतात सरड्या वरीच असते. पाहिलं, रस्त्यानं चालता भीष्माचार्याने ते पाहिलं. अरे सारे लोक माना खाली टाकतात आणि एवढूसा सरड्या मानवरी करा लागला. लगेच बाण काढला. कोण? भीष्माचार्यानं बाण काढला आणि काढल्याच्या नंतर लगेच तो त्या सरड्याला मारला. आणि सरड्याला बाण मारल्यानंतर सरड्या त्या अलगद त्या बाणानं उचलल्या गेला आणि एका काट्याला जाऊन चिपकला. तो काटा मानत खुपसला. सरड्या 6 सेकंद तडपला. किती सेकंद तडपला? 6 सेकंद. किती काटा घुसला? 1 काटा घुसला. त्याच्या बदल्यात भीष्माचार्याला किती काटे घुसले? 113 बाण घुसले. आणि 6 सेकंदच्या बदल्यात किती तडपायचं काम पडलं? 22 दिवस तडपायचं काम पडलं. मग प्रारब्ध त्याला तरी सुटलं का हो? नाही सुटलं. मग आम्ही तुम्ही चांगलं राहो का नाही राहायला पाहिजेत. म्हणून भगवंतानं जसं ठेवलं तशा पद्धतीत राहायला पाहिजे बरं का. विठाला विठाला भगवंतानं आपल्याला ज्या पद्धतीत ठेवलं तशा पद्धतीत राहायला पाहिजे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणसाच्या चित्तात कधीही समाधान ठेवायचं. तुम्ही किती मरमर करा, किती काही करा, पण भगवंत जे तुम्हाला देणार तेच घ्यायचं. तिसरं उदाहरण घ्या. एक राजा होता. काय? एक राजा होता आणि राजा असल्या कारणास्तव जुने लोक कुंडल्या काढून सगळ्या गोष्टी करत होते. आताही त्या गोष्टीवर आलेत. आता बरेच लोक काही म्हणतात महाराज हे पा ते पा बरं का आलेत. मधात पाय पडले होते. कोरोना सगळं जाग्यावर आणलं. कोरोनाचे भरपूर उपकार आहेत तुमच्यावर. विठ्ठला विठ्ठल 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 बरं का. आणि कुंडली गिंडली पाहिली आणि त्याच्या कुंडलीमध्ये प्रारब्धानुसार, संचितानुसार, कर्मानुसार 3 पाप लिहिलेले होते. कोणाच्या? राजाच्या मुलाच्या. किती पाप लिहिलेले होते? 3 पाप. तिच्यातलं एक पाप घडणार होतं की तो मद्यपान करणार होता. काहून करणार होता? मद्यपान करणार होता. दुसरं पाप त्याच्या कर्मानुसार, संचितानुसार त्याच्या जीवनात घडणार होतं, स्वतःच्या आईशी संग करणार होता. आणि तिसरं पाप घडणार होतं 3 संन्याशाची हत्या. किती? 3 संन्याशाची हत्या. मग आता हे पाहता क्षणी माहीत झाल्या त्या मुलाचा बाप तिथंच अटॅकनं गेला. काय गेला? अटॅकनं गेला की माझ्या पोटी एवढी पापी जन्माला आलं माझ्या पोटी, हे पाहून तो तिथंच गेला. त्याच्या आईनं त्याचा सांभाळ केला. 21-22 वर्षाचं होऊ दिलं. झाल्याच्या नंतर लगेच त्याला दाखवलं. अरे तू म्हणत होता ना तुझे वडील का वारले, हे कारण आहे. काय? हे कारण आहे. त्यानं पाहिलं. अगं आई, ह्याच्यात दाखवलेलं आहे की पहिलं पाप घडणार मद्यपान, दुसरं पाप घडणार आईशी संग, आणि तिसरं पाप घडणार 3 संन्याशाची हत्या. म्हणजे हो ठीक आहे घडणार. मग आता काय करायचं, कसं करायचं? एक केलं तर आहे, तुला इथं राजाच्या गादीवर बसवते आणि बसवल्यानंतर मी भ्रमणासाठी निघून जाते आणि जिथं माझा प्राण गेला तिथं गेला. असं म्हणल्यावर म्हणत राजा म्हणला, अगं आई तू जर असं केलं तर उद्या लोक मला काय म्हणतील?
की नेमकंच गादीवर बसवलं आणि निघून गेलं, म्हणजे नेमकंच लग्न झालं आणि वेगळा निघाला तुमच्या भाषेत का नाही. इकून तिकून सून पाहून आणल्याच्या नंतर आता ती राहायचं तिथं वेगळी निघा लागली, म्हणजे आयुष्य सगळं तिच्यातच गेलं. ठीक आहे, जाऊ द्या. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल गेलं. आणि गेल्याच्या नंतर 3 संन्याशाची हत्या. मग ठीक आहे, ठरलं त्याचं. मग आता नाही हो नाही हो नाही हो नाही हो करता 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 एक ठरलं की एक काम करू, तुला गादीवर बसवते आणि मी तीर्थभ्रमणासाठी म्हणून निघून जाते. अशी नाही जात. कशासाठी जाते? तीर्थभ्रमणासाठी जाते. ज्या ठिकाणी माझा देह गेला त्या ठिकाणी गेला. ठीक आहे, चाललं आई. त्याला राजाभिषेक सोहळा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, निघल्याच्या नंतर रस्त्यानं गेली आई, गेली निघून. गेल्याच्या नंतर एका पडक्या घरामध्ये ती गेली. आता जंगलात कसं पडके घरं हे ते समजा पडीत जमिनीवरती गेली. गेल्याच्या नंतर आसरेनं तिथं 2 दिवस थांबली. थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक दुसरा शिकारीसाठी एक राजा तिथं आला आणि आल्याच्या नंतर त्यानं ती स्त्री पाहिल्याच्या नंतर त्याला काम वासता उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोज येत गेला जात गेला. त्या ठिकाणी एक वेश्येचा अड्डा तयार झाला. कशाचा झाला? वेश्येचा अड्डा. प्रारब्ध क्रियमान संचित, शेवटचं उदाहरण आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. जास्त तुमचा टाइम घेत नाही, महा घेत नाही, मी पहिलाच आऊट झालेलो आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ते जो राजा होता तिचा मुलगा होता, त्याला आईची आठवण आली. आणि आईची आठवण आली ना, आणि त्याला वाटलं अरे ही कुंडली बिंडली सगळं जाऊ द्या चुलीत, आपली आई कुठे आहे ते पाहू पहिले. काय आपल्या आईला घरी आणाव. त्या लगेच ठरल्याच्या नंतर तो निघाल्यानंतर रस्त्यानं पाहत आता तू आईला पाहणार ना, त्याला थोडी ठिकाण माहिती आहे. पाहत त्या वेशीच्या अड्ड्यावर तो गेला. आणि वेशीच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आत गेल्याच्या नंतर आता त्याला थोडी माहीत होतं इथं काय आहे काय नाही. तर पहिले वेळेस तिथं गेल्यानंतर पहिलं पाप त्याच्याकडून आपोआप घडलं. मद्यपान पिल्या गेला, जे दारू पिल्या गेला, मद्यपान पिल्या गेला. लगेच त्यानं मद्यपान पेल्याच्या नंतर त्याला संग करण्याची इच्छा झाली. आणि झाल्याच्या नंतर इच्छा पूर्ण केली, तिथं गेला. इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर ती बाई लढत होती. ती बाई प्रारब्धानुसार संचितानुसार कर्मानुसार याची आई होती. कोणाची? ह्या मुलाची आई होती. जेव्हा ती लढत होती तिनं हकीकत सांगितली की मी या अशा राजाची बायको होती, असा मुलगा होता. याला कळालं अरे आपल्या ब्राह्मणानं सांगितल्याप्रमाणे पहिलं पाप घडलं, आईशी संग झाला. दुसरं पाप घडलं, मद्यपान झालं. आता तिसरं पाप 3 संन्याशाची हत्या होऊ नये म्हणून आपण शांततेतून बाहेर चला आणि कुठतरी जाऊन राहू. निघाला रस्त्यानं निघत उन्हाचे दिवस होते. आंब्यात झाड होता, आंब्यात झाडाखाली बसल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी आकाशवाणीतून एक पक्षी सापाच्या पिल्ल्याला घेऊन जात होता. कशात? आकाशवाणीतून बरं का. आणि रस्त्याने एक दही विक्र्या जात होता. दही विक्र्याजवळ 3 मडके होते. एका 3 मडक्यातल्या एका मडक्यात त्या सापाचा विषाचा थेंब पडला. काय पडला? विषाचा थेंब पडला. आणि विषाचा थेंब पडल्यानंतर आता यायनं ते पाहिलं, उन्हाचे दिवस आहे बा, काहीतरी थंड घ्या. दही विकत घेतलं. कोण? राजानं. दही विकत घेतल्यानंतर आत ठेवल्याच्या नंतर झाडाखाली पळसाचे पान घेतले, 2 मडके पिले, 1 मडकं ठेवून दिलं. जिच्यात विष होतं ते तसंच राहिलं. समोरून 3 संन्यासी जात होते यानं आवाज दिला की बाबा या, उन्हाचे दिवस आहे, सावलीत बसा, थोडं दही खा. आता राजाला कुठं माहीत होतं हिच्यात विष आहे. राजानं पळसाचं पार दुरण घेतलं, तिथं काय लगेच त्याला दही दिलं, खाल्लं आणि 3 संन्यासी जाग्यावर मेले. प्रारब्धानुसार कर्मानुसार संचितानुसार पहिलं पाप मद्यपान घडलं, दुसरं पाप आईशी संग घडला आणि तिसरं पाप जे आहे ते 3 संन्याशाची हत्या झाली. म्हणून माणसानं जसं चांगलं जगता येईल तशा पद्धतीत जगायला पाहिजे. विठोबा टाळी 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 हा
सगळ्याला भोगावं लागणार. प्रारब्धातून असं समजू नका की आम्ही महाराज आहे म्हणून सुटणार, आम्ही देवपूजा करतो म्हणून सुटणार नाही. प्रारब्ध क्रियमान संचित सगळ्याला घेऊन म्हणजे मागच्या जन्मातलं आणून तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली, स्पष्टता दिली. तुमच्या सर्व मायबापांचा भेटीचा योग, या ठिकाणी येण्याचा योग, आमचे आदरणीय राजू काका असतील, सुनील भाऊ असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो. नेहमी तुमच्या गावात येतो, पण कीर्तनरूपी सेवेसाठी आलो. मागच्या वर्षी त्याने प्रयत्न केला पण मिळालं नाही. ह्या वर्षी केलता पण प्रारब्धात नव्हतं, होतं, असं झालं बरं का. तब्येतीमुळं आम्ही राव दिलं. कारण परवा दिवशी येवत्याला कीर्तन झालं ना, एकदम म्हणजे कीर्तनात बसायचं, बसून कीर्तन करायचं काम पडलं. शेवटी तब्येत जास्त झाली ती बरं का. आता आम्ही दवाखान्यात जाऊ लागलो मेकरला, पण इथं या म्हणत श्रीनाथ भाऊने म्हणत इथं या, इथं आल्यावर आपण पाहू. इथं आल्यावर त्याने घोडीवरच बसून दिला आम्हाला. आता चला जाऊ द्या, जसं असेल तसं. मोहन महाराज म्हणे तुम्ही चालू करा, जिथं तुम्हाला फिरलं तिथं मी आहे. बरोबर आहे, चांगलं आहे. सगळेजण आले. तुम्ही मोहन महाराज मला दिसले, म्हणलं अजून जरा व्यवस्थित वाटलं, म्हणलं बरं आहे, टेन्शन नाही. सगळ्या गोष्टी देवीदास महाराज बी आलते. आमचे राजू काकामुळं पुन्हा त्याचे भरपूर फोन, राजू महाराज आमचे करंजीचे बरं का, त्याचे भरपूर फोन, या या या, नाही तिथं या, हजर राहा. सुनील भाऊनं शेवटी फोन केला की तुम्ही या म्हणे, नुसतं या तिथं घरी चालल्या जा बरं का. पण त्यानं आल्यावर बराबर पिंजरा टाकला, डुक्कर धरतात तसंच धरलं, दाबून धरलं. प्रयत्न केला भरपूर, पण आता कसं आहे, गळा जास्त त्रास द्यायला लागला बरं का. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नादास माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नादास माऊली. चल म्हणा 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 म्हणून महाराज वासना साडोनी एका जनार्दनी, वासना साडोनी एका जनार्दनी, वासना साडोनी एका जनार्दनी, वासना साडोनी एका जनार्दनी वासना सांडोनी, एका जनार्दनी वासना सांडोनी, एका जनार्दनी वासना सांडोनी, एका जनार्दनी वासना सांडोनी. हरीचे भजन सावध होय, हरीचे भजनी सावध होय. जातसी कल्पना जातसी भावना, जातसी कल्पना जातसी भावना, जातसी कल्पना जातसी भावना, जातसी कल्पना जातसी भावना. हरीचे भजनी सावध होई, हरीचे भजनी सावध होई. जाजैसी कल्पना जाजैसी भावना, जाजैसी कल्पना जाजैसी भावना, जाजैसी कल्पना जाजैसी भावना, जाजैसी कल्पना जाजैसी भावना. अंतिमे वासना
अंकिते वासना जडोने रावून अंकिते वासना वासना गीते